हॅलो एव्हरीवन. मॅथ्स 2 मधला आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करतोय, सिक्वेन्सेस अँड सिरीज. खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे हा आपल्याला, एस्पेशली जेई साठी तर हा चॅप्टर फार महत्त्वाचा आहे. ह्याच्यावर एखाद दुसरा क्वेश्चन 100% एक्झामला असतो. तर सिक्वेन्स अँड सिरीज, पहिल्यांदा आपण त्यातला सिक्वेन्स हा पार्ट पाहणार आहोत आणि मग सिरीज त्याला जोडून नंतर सेकंड पार्ट येईल. त्याच्यात दोन पार्ट्स आहेत, सिक्वेन्स अँड सिरीज. तर मेजर पार्ट त्यातला सिक्वेन्स आहे. पहिले सिक्वेन्स म्हणजे काय आपण ते पाहूया. व्हॉट डू यू मीन बाय सिक्वेन्स? सिक्वेन्स इज अन अरेंजमेंट ऑफ numbers in a definite order or according to definite rule. Such an arrangement is known as a sequence. सिक्वेन्स म्हणजे काय तर एखाद्या नंबर्सची अरेंजमेंट अशी असते की त्यात एक सर्टन रूल वापरलेला असतो, सर्टन फॉर्म्युला वापरलेला असतो आणि तुम्ही त्याच्यानंतरची नेक्स्ट टर्म सुद्धा गेस करू शकता. अशा प्रकारच्या अरेंजमेंटला सिक्वेन्स असं म्हणायचं. अशा प्रकारच्या अरेंजमेंटला सिक्वेन्स असं म्हणतात. देर आर 3 मेन टाइप्स ऑफ सिक्वेन्सेस. वन इज अरिथमेटिक प्रोग्रेशन, नेक्स्ट इज ज्योमेट्रिक प्रोग्रेशन and third is harmonic progression. सिक्वेन्सचे एकूण 3 प्रकार आहेत, अरिथमेटिक प्रोग्रेशन, ज्योमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशन. यापैकी अरिथमेटिक प्रोग्रेशन हा जो पार्ट आहे हा आपण 10th स्टँडर्ड मध्ये पाहिलेला असतो. त्याबद्दल थोडा पार्ट आपण आता पहिल्यांदा रिवाइज करायचा, कारण 11वीत सुद्धा त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम तुम्हाला असतात. Now, what do you mean by arithmetic progression? AT म्हणजे काय? Arithmetic progression हा sequence कसा असतो? A sequence in which the difference between any two consecutive terms taken in order is the same constant. Such sequence is known as an arithmetic progression. ज्या sequence मध्ये कोणत्याही दोन consecutive म्हणजे सलग येणाऱ्या टर्म्स मधला डिफरन्स कॉन्स्टंट असतो, अशा सिक्वेन्सला अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. मग आपण 10th मध्ये त्याच्याशी रिलेटेड काही फॉर्म्युले पाहिले होते अरिथमेटिक प्रोग्रेशनशी रिलेटेड. कोणताही सिक्वेन्स असेल तर त्याची जी फर्स्ट टर्म असते ना, T1 फर्स्ट टर्म, ही मात्र A ने डिनोट करतात आणि त्याची nth टर्म जी आहे ती Tn ने डिनोट करतात. आणि त्या सिक्वेन्स मधल्या n टर्मची जी टोटल आहे त्याला Sn असं नोटेशन वापरतो. सम ऑफ n टर्म्स, Sn असं नोटेशन वापरतो. मग फॉर एन 80 आपण फक्त 80 करता होतो. nth टर्म इज गिवन बाय a plus n minus 1 into d. nth टर्मचा फॉर्म्युला काय तर a plus n minus 1 into d. त्यानंतर Sn चा फॉर्म्युला असा आहे, Sn एक फॉर्म्युला n/2 into bracket 2a plus n minus 1 into d. तुम्ही हे 10वीत पाहिलेलं आहे, जरा आठवा. Sn equals n/2 into bracket 2a plus n minus 1 into d. यातला d जो असतो तो कॉमन डिफरन्स असतो, जो थ्रूआउट सेम असतो. Sn चा आणखी एक फॉर्म्युला आहे, Sn equals n/2 into bracket, काही जण a plus l लिहितात, तुम्ही 10वीत तो असा लिहित होता, n/2 into bracket T1 plus Tn असं लिहित होतं. आता या दोघांमध्ये काहीही फरक नाही. T1 म्हणजे फर्स्ट टर्म A आणि nth टर्म म्हणजे लास्ट टर्म. आता समजा तुम्हाला सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स विचारले असतील आणि त्यातली 10th टर्म जर तुम्हाला माहित असेल तरच हा सेकंड फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करता येईल. T1 plus Tn जर nth टर्म माहित असेल तर हा अप्लाय करता येईल. आणि फॉर एनी सिक्वेन्स, तो सगळ्यांसाठीच अप्लाय होणारा एक फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय का बघा, Tn equals Sn minus Sn minus 1. हा मात्र सगळ्या प्रकारच्या सिक्वेन्सना अप्लाय होतो. मग तो AP असू दे, GP असू दे किंवा HP असू दे, काही असू दे, हा सगळ्यांकरता अप्लाय होतो. Sn minus Sn minus 1 म्हणजे Tn. त्यासाठी एक साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा मला 6 सब्जेक्ट्स आहेत. किती सब्जेक्ट्स आहेत? 6. आणि प्रत्येक तुम्ही सब्जेक्टला नंबर टाकलाय 1 2 3 4 5. त्यांना नावं न देता आपण त्यांना काय टाकले? नंबर्स टाकले. 1 2 3 4 5 6 अशी 6 सब्जेक्ट मध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळालेत
त्यांची टोटल म्हणजे काय सांगा, S6 बरोबर आहे, S6. त्यातून पहिल्या 5 सब्जेक्टची जर टोटल मी काढून टाकली, पहिल्या 5 सब्जेक्टची जर टोटल मी काढून टाकली S5, तर तुम्हाला त्या राहिलेल्या 6व्या सब्जेक्टचे मार्क्स मिळतील की नाही सांगा. हे किती सोपं आहे बघा. तुम्हाला 6 सब्जेक्ट्स आहेत, त्यांची तुम्ही टोटल घेतली, 6 सब्जेक्टची टोटल S6, त्यातनं पहिल्या 5 सब्जेक्टची टोटल काढून टाका, राहिलेले त्या 6व्या सब्जेक्टचे मार्क्स असतील की नाही, 6 सब्जेक्टचे मार्क असतील की नाही, म्हणजे ते T6 असेल की नाही. थोडक्यात T6 चा फॉर्म्युला आहे S6 मायनस S5. मग जरा विचार करा, T7 चा फॉर्म्युला काय असेल, S7 मायनस S6. मग T10 चा फॉर्म्युला काय असेल, S10 मायनस S9. आणि मग Tn चा फॉर्म्युला काय असेल, Sn मायनस Sn मायनस 1. So for any sequence Tn is given by Sn minus Sn minus 1. हा आपल्याला AP चा हा सगळा पार्ट हा येणं आवश्यकच आहे. शिवाय तुम्हाला असे काही प्रॉब्लेम होते बघा की 3 टर्म्स आर इन AP, 5 टर्म्स आर इन AP, तेव्हा असं ऍझम्पशन होतं तेही लक्षात राहिलं पाहिजे. जनरली आपण 3 टर्म्स इन AP कसं ऍझ्युम करतो माहिती का, मिडल टर्म A, इकडे A मायनस B, पुढे A प्लस D. दीज आर 3 टर्म्स इन AP, यांचं हे ऍझम्पशन आहे. 5 टर्म्स इन AP पाहिजे असतील तर इकडे आणखी एक टर्म मी ऍडजस्ट करतो, इथं A मायनस 2D, A मायनस 2D, इकडे A प्लस 2D. आता हे 5 टर्म्स झाले AP मध्ये, वगैरे वगैरे अशा प्रकारचेही प्रॉब्लेम तुम्हाला आधीमध्ये बघायला मिळतील. ज्यावेळेस स्किल करून हा पार्ट तुम्हाला सांगेन तुम्हाला. हे झालं अरिथमेटिक प्रोग्रेशनशी रिलेटेड हा पार्ट झाला. AP म्हणजे काय, त्याच्याशी संबंधित हे सगळे काय हे फॉर्म्युले. ओके, आता आपण GP म्हणजे काय पाहणार आहोत आणि त्याचे nth टर्म Sn चे फॉर्म्युले पाहणार आहोत. ओके ओके नाव आपण GP सुरू करण्यापूर्वी एकदा लॉज ऑफ इंडायसेस काय आहेत ते पाहणार आहोत. कारण ज्याला लॉज ऑफ इंडायसेस व्यवस्थित येतात त्यालाच GP येतो, अदरवाईज GP जमत नाही. इंडायसेसचे रूल फार परफेक्ट आले पाहिजेत, जे तुम्ही 6वी 7वी पासून शिकत आलेले आहेत. मी असं म्हणत नाही तुम्हाला येत नाही, पण ते एकदा रिकॉल होणं आवश्यक आहे. त्याकरता मी इथं लॉज ऑफ इंडायसेस लिहितोय, ते इमिजिएट तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे. ठीक आहे, लॉज ऑफ इंडायसेस. फर्स्ट रूल, a raised to m into a raised to n equals a raised to m plus n. Multiplication of bases means addition of powers. Second, a raised to m divided by a raised to n equals a raised to m minus n. Division of bases means subtraction of powers. Third, a raised to m divided by raised to n equals, a raised to m equals a raised to mn. Power raised to power means multiplication of powers. Fourth, a raised to 0 equals 1. Any number raised to 0 equals 1. 5. A raised to minus m म्हणजे 1 upon a raised to m. निगेटिव्ह पॉवर असेल तर रेसिप्रोकल घ्यायचं, a चा रेसिप्रोकल 1 upon a आणि त्याला रेस टू m करायचं. a into b ब्रॅकेट रेस टू m. इथं बेसेस डिफरंट आहेत, पॉवर मात्र सेम आहे, कॉमन. तर a रेस टू m into b रेस टू m. आणि लास्ट a अपॉन b, सेम पार्ट जो मल्टिप्लिकेशनचा आहे तसाच डिव्हिजनचा. a अपॉन b ब्रॅकेट रेस टू m इक्वल्स a रेस टू m अपॉन b रेस टू m. डिफरंट बेसेस गिव्ह सेपरेट पॉवर्स, त्याला सेपरेट पॉवर्स आहेत. हे इंडायसेसचे रूल सगळेच्या सगळे एकदा आहेत असे वहीत लिहून ठेवायचे. मग आपण जीपी म्हणजे काय हे पाहणार आहोत आणि नंतर शेवटी आपण एचपी म्हणजे काय हे पुढच्या पार्टमध्ये. आधी पहिल्यांदा आपण फक्त जीपी पाहणार आहोत, त्यामुळे जीपी शी रिलेटेड काय असेल ते आपण बघायला. ओके, इंडायसेस रूल्स लिहून ठेवायचे. नाउ लेट्स स्टार्ट ज्योमेट्रिक प्रोग्रेशन. व्हॉट डू यू मीन बाय जीपी? आधी मी काही इथं सिक्वेन्सेस लिहिणार आहे एक्झाम्पल म्हणून. ते सिक्वेन्सेस कडे पहिले लक्ष द्या. 1
2, 4, 8, 16, 32, so on, so on, so on. त्यानंतर 2, 6, 18, 54, dash, 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 dash. 1, 1 by 2, 1 by 4, 1 by 8, etc. 2 minus 4 plus 8 minus 16, 32, so on, so on, so on. आता इथे जे मी सिक्वेन्सेस लिहिलेले आहेत यामध्ये तुम्ही पहिल्यांदा हे एपी आहेत का चेक करून बघा. म्हणजे या दोघांचा डिफरन्स तुम्हाला सेम वाटतोय का एकदा बघा. डिफरन्स कुठेही सगळीकडे चेक करा. इथला डिफरन्स बघा, हा डिफरन्स बघा, हा डिफरन्स बघा. डिफरन्स थ्रू आउट सेम असेल तर दॅट सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. पण जर दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सचा रेशो सेम असेल, रेशो मीन्स डिव्हिजन, दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सचा जर रेशो सेम असेल तर त्या सिक्वेन्सला जिओमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हणायचं. बघा 2 divided by 1 2, 4 divided by 2 2, 8 divided by 4 2, 16 divided by 8 2, 32 divided by 16 2. थ्रूआउट कॉमन रेशो सेम आहे, 2 आहे. अशा सिक्वेन्सला जिओमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हणायचं. इथं बघा 6 divided by 2 3, 18 divided by 6 3, 54 divided by 18 3. हा जो सिक्वेन्स आहे याला म्हणायचं जिओमेट्रिक प्रोग्रेशन. हाफ डिवाइडेड बाय 1 हाफ, 1 by 4 डिवाइडेड बाय हाफ करून बघा तुम्ही. हे बघा 1 by 4 डिवाइडेड बाय हाफ म्हणजेच 1 by 4 मल्टिप्लाइड बाय 2 by 1. परत रेशो केला बघा हाफ. 1 by 8 डिवाइडेड बाय 1 by 4 हाफ. कॉमन रेशो इथं 1 by 2 आहे. -4 डिवाइडेड बाय 2 -2, 8 divided by -4 -2, 16 divided by 8 -2. इथं कॉमन रेशो थ्रू आउट किती आहे सांगा, -2 आहे. मग अशा प्रकारच्या सिक्वेन्सेस ना जिथं दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सचा रेशो सेम असेल, कॉमन रेशो सेम असेल, त्या सिक्वेन्सला जीपी म्हणतात. जीपी मधली फर्स्ट टर्म देखील ए ने डिनोट करतात. फर्स्ट टर्म ए आणि जो रेशो म्हणतो ना याच्यात सेम आहे तो रेशो आर ने डिनोट करतात. कॉमन रेशो आर. तो इथं आर म्हणजे इथं 2 आहे, ह्याच्यात आर म्हणजे 3 आहे, इथं आर 1 by 2 आहे आणि इथं आर -2 आहे. याला म्हणायचं जिओमेट्रिक प्रोग्रेशन. अ सिक्वेन्स इन विच द रेशो ऑफ एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स taken in order is the same constant, then such a sequence is known as geometric progression. The first term of GP is denoted by A and the common ratio is denoted by R, and nth term of GP is given by A into R raised to n minus 1. खूप सोपा फॉर्म्युला आहे nth टर्म्स A into R raised to n minus 1. आता आपण एका एक्झाम्पल मध्ये चेक करूया. हे बघा हा सिक्वेन्स बघा. फर्स्ट टर्म 1 आहे, T1 T2 T3 T4 T5 T6 T7. मला ही टर्म मला शोधायची. किती आहे ती टर्म? T7. ऍक्च्युअली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथं 64 येणार आहेत. या 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 राऊंड केलेल्या याच्यात किती येणार आहेत सांगा? 64. पण आपण याचा वापर करणार आहे आणि T7 आपण शोधणार आहोत. बघा T7 जर पाहिजे असेल तर A into R raised to 7 minus 1. च्या जागी मी 7 आणले. सांगा A. या सिक्वेन्स करता A किती आहे सांगा? 1. या सिक्वेन्स करता कॉमन रेशो किती आहे? 2. म्हणजे R म्हणजे 2 raised to 7 minus 1 म्हणजे किती सांगा? 6. आणि आता 2 raised to 6 चा आन्सर काढा. 2 raised to 6 हे बघा 2 to the 4 to the 8 to the 16 to the 32 32 to the 64. म्हणजे तुम्हाला T7 चा आन्सर काय मिळाला सांगा? 64 मिळाला. म्हणजेच हा नंबर किती इथला 64 असला पाहिजे. इथला बघायचा हा नंबर.
फर्स्ट टर्म, सेकंड, थर्ड, फोर्थ. आता मला इथली टर्म पाहिजे ज्याला T5 म्हणणार आपण. काय म्हणणार आपण याला? T5 हा नंबर मला पाहिजे. बघा पुन्हा सेम फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. हा सांगा या सिक्वेन्स करता फर्स्ट टर्म काय आहे सांगा? ए म्हणजे 1 आहे. कॉमन रेशो किती आहे सांगा? हाफ आहे. आणि आपल्याला काय पाहिजे? T5 पाहिजे. मग पहिले Tn चा फॉर्म्युला काय? a into r raised to n minus 1. तुम्हाला T5 पाहिजे ना. चला a म्हणजे 1, r म्हणजे 1/2 कॉमन रेशो, raised to n minus 1, n म्हणजे 5, 5 minus 1 म्हणजे 1/2 raised to 1 काय लिहायची आवश्यकता नाही. 1/2 raised to 4. 1 ची 4th पॉवर म्हणजे 1 आणि 2 ची 4th पॉवर 2 to the 8 to the 2 to the 4 to the 8 to the 16. 1/16 ही तुमची नेक्स्ट टर्म असली पाहिजे. 1/16. अशा प्रकारे आपल्याला जीपी मधल्या कितवीही टर्म जरी तुम्हाला विचारली तर या फॉर्म्युल्याने तुम्हाला ती मिळवता येते. सो nth टर्म ऑफ जीपी इज गिवन बाय a into r raised to n minus 1. आपला जो पहिला एक्सरसाइज आहे तो फक्त nth टर्मशीच रिलेटेड आहे. त्यामुळे आपण तेवढाच पार्ट आता पाहिलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत मग सम ऑफ n टर्म्स. एक्सरसाइज संपल्यानंतर. ठीक आहे. काय सांगितलं आता मी लक्षात या एक्सरसाइज पुरता आता काय लक्षात ठेवायचं आपल्याला? जीपी म्हणजे काय? जर दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सचा रेशो सेम असेल तर त्या सिक्वेन्सला जीपी म्हणायचं. फर्स्ट टर्म डिनोटेड बाय a, कॉमन रेशो इज डिनोटेड बाय r and nth term of GP is given by Tn equals a into r raised to n minus 1. ओके. आता याच्या आधारे आपण पहिल्यांदा एक्सरसाइज फर्स्ट इयरला 2.1 आपण पाहायचा. ओके. Now let's see exercise 2.1 page number 27. एक्सरसाइज 2.1 काढा. पहिला क्वेश्चन बघा. चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर जीपी. इफ सो राइट Tn. हे तुम्हाला एका फर्स्ट क्वेश्चन मध्ये एकूण 5 सब क्वेश्चन दिलेत. ते सगळे सिक्वेन्सेस जीपी आहेत की नाही आपल्याला चेक करायचे आणि असेल तर nth टर्म शोधायची. नसेल तर प्रश्नच नाही. असेल तर nth टर्म शोधायची. एकूण 5 क्वेश्चन आहेत. त्यातले मी कोणतेही तुम्हाला 2 करून दाखवतोय. म्हणजे लिहायची मेथड फक्त कळावी. बाकी प्रॉब्लेम तसं फार सोपं आहे. बघा त्यातला मी सेकंड क्वेश्चन करतो. 1 -5 25 -125 डॅश डॅश डॅश. हा सिक्वेन्स जीपी आहे की नाही आपल्याला चेक करायचा आहे. असेल तर nth टर्म देखील शोधायची. ठीक आहे. बघा फर्स्ट टर्म 1, second term T2 -5, third term T3 25, fourth term T4 -125. सगळ्यांना T1 T2 असं पहिले डिनोट करायचं. ठीक आहे. त्यानंतर आता T2/T1 हा रेशो घेऊन बघायचा. T2/T1 सांगा रेशो काय येणार आहे? -5/1 म्हणजेच -5. आता T3/T2 हा रेशो द्यायचा. T3/T2 सांगा 25 डिवायडेड बाय -5 प्लस मायनसचा डिव्हिजन मायनस 5 5 25. आता T4/T3 हा रेशो बघायचा आहे. T4 -125 आणि T3 25. 25 5 125 -5. संपले आपल्याकडे दिले टर्म्स तेवढे संपले. मग दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सचा रेशो सगळीकडे सेम आला का बघा. पहा म्हणजे गिवन सिक्वेन्स काय सांगा जीपी आहे. त्याच्या खाली कंटिन्यू करायचं. मी इथे लिहितो सिन्स द रेशो ऑफ एनी टू consecutive terms is the same constant given sequence is a GP
since the ratio of any two consecutive terms is the same constant given sequence is a GP. समजा जर रेशो सेम नसेल तर काय मेन्शन करायचं? Since the ratio of any two consecutive terms is not इथं चेंज करायचं, is not, आता नका करू, is not the same constant given sequence is not a GP असं लिहायचं. जर रेशो सेम नसेल तर सांगतोय मी, आता नाही, आता रेशो सेम आहे. मग जीपी आहे म्हणल्यावर मग आपल्याला nth टर्म काढली पाहिजे. जीपी आहे म्हणल्यावर nth टर्म काढली पाहिजे. तर सांगायचं फर्स्ट टर्म किती आहे? a. या सिक्वेन्स मध्ये a किती आहे? 1. कॉमन रेशो किती आहे बघा? कॉमन रेशो -5. मग pn चा फॉर्म्युला काय? a * r raised to n - 1. a म्हणजे 1, r म्हणजे -5 raised to n - आपल्याला n माहिती नाही, त्यामुळे फायनल आन्सर tn इक्वल्स -5 raised to n - 1. ही झाली तुमची nth टर्म. ओके. थर्ड क्वेश्चन, सिक्वेन्स आहे √5, 1/√5, 1/5 √5, 1/25 √5. हा सिक्वेन्स जीपी एकने आपल्याला चेक करायचा. ठीक आहे. बघा, फर्स्ट टर्म t1 √5, t2 1/√5, t3 1/5 √5, t4 1/25 √5. कन्सिडर t2/t1. आता t2 म्हणजे 1/√5. अपॉन च्या ऐवजी मी डिवाइडेड बाय अर्थ एकच, डिवाइडेड बाय √5. t2 डिवाइडेड बाय t1 करते. नाउ डिवीजन मीन्स मल्टिप्लिकेशन बाय रेसिप्रोकल 1/√5 as it is. याचा रेसिप्रोकल 1/√5. 1 * 1 1, √5 * √5 म्हणजेच 5. या दोघांचा रेशो आला 1/5. नाउ t3/t2. सांगा t3 किती आहे? 1/5 √5 डिवाइडेड बाय t2. t2 किती आहे बघा? 1/√5. सो 1/5 √5 मल्टिप्लाइड बाय रेसिप्रोकल √5/1. याचा रेसिप्रोकल √5 कॅन्सल, 1/5 शिल्लक. t4/t3. t4/t3 1/25 √5 divided by 1/5 √5. 1/25 √5 multiplied by reciprocal 5 √5/1. √5 cancel, 5 1 the 5, 5 5 the 25. पुन्हा किती आला? रेशो 1/5. सेम आहे का बघा रेशो? आहे. मग आता याच्या खाली जी लाईन द्यायची ती मी परत सांगतो. मग अशी लिहून दिलेली, since the ratio of any two consecutive terms taken in order is the same constant, given sequence is a GP or geometric progression. मग आता त्याची आपल्याला nth टर्म काढली पाहिजे. सांगा फर्स्ट टर्म काय बघा? फर्स्ट टर्म √5. कॉमन रेशो किती आहे बघा? 1/5. आपल्याला nth टर्म पाहिजे, a * r raised to n - 1. a म्हणजे √5, r 1/5 raised to n - 1. हे आहे तसं ठेवलं तरी चालेल. √5 into 1/5 raised to n - 1. This is the nth term of given sequence. ठीक आहे. आता राहिलेले 3 तुम्ही स्वतः ट्राय करायचे. त्यातला फोर्थ क्वेश्चन नुसतं पाहून घ्या. ओरली 3 4 5 6 असं दिलेलं आहे. हा सिक्वेन्स जीपी नाही, कारण 4 डिवाइडेड बाय 3 हा रेशो बघा, 5 डिवाइडेड बाय 4 हा रेशो बघा. हे रेशो सगळीकडे डिफरंट असल्यामुळं हा जीपी नाही, हे लक्षात ठेवा. आणि राहिलेले क्वेश्चन सगळे त्यातले पूर्ण करा. ओके. नाउ लेट्स मूव ऑन टू द क्वेश्चन नंबर 2. Okay. Now second question.
GP, first one, R equals 1/3. A म्हणजे फर्स्ट टर्म 9, फाइंड T7 असं विचारलं. सुरुवात अशी करायची, nth term of GP is given by Tn equals a into r raised to n minus 1. आपल्याला T7 विचारलेलं आहे. आता a रिप्लेस करा. a किती आहे बघा, 1 a म्हणजे 9 आहे, सॉरी, a 9, r 1/3 raised to n minus 1. n च्या जागी कोण आले, 7 minus 1, 9 3 square आणि 1/3 raised to 6. 3 square into 1 ची 6th power 1 upon 3 raised to 6. आता यातला स्क्वेअर गेला, यातला पण स्क्वेअर गेला, म्हणजे 1 upon 3 raised to 4, आणि हा 6 raised to 6 आहे, म्हणजे 3 3 3 6 टाइम्स आहे, त्यातले ट्वाइस 2 टाइम्स गेले, 1 upon 3 raised to 4, आणि आता 1 upon 3 raised to 4 चा आन्सर, 3 3 is 9, 9 3 is 27, 3 is 81. So T7 is 81. Now second question. If a equals 7 upon 243, common ratio 3, find T काय विचारले ते, T6, just minute. Find T6 असं विचारलं, find T6. ओके, पुन्हा एकदा सुरुवात अशी करायची. nth term of GP is given by Tn equals a into r raised to n minus 1. आपल्याला T6 विचारलंय, म्हणजे n च्या जागी 6 यायला पाहिजे. हवं तर असं करायला बघा, a into r raised to 6 minus 1, आधी ही स्टेप करत जाऊ, म्हणजे n च्या जागी 6 आलाय, पटकन कळतं आपल्याला. हा, आता a किती आहे बघा, 7 upon 243 into r, कॉमन रेशो किती आहे, 3 आहे, raised to 6 minus 1 म्हणजेच 5. ठीक आहे, 7 upon, आता हा जो नंबर आहे की नाही बघा, हा नंबर 3 ची कितवी पॉवर एकदा आपण चेक करूया. 3 3 is 9, 9 3 is 27, 27 3 is 81, 81 3 is 243. हा जो नंबर आहे तो 3 raised to 5 आहे, लक्षात ठेवा. हा नंबर into 3 raised to 5 as it is, cancel, final answer 7. So T6 is equal to काय मिळेल आपल्याला, 7. ओके, now third question is r equals -3, T6 1701, find a असं विचारलेलं आपल्याला. ठीक आहे, सुरुवात नेहमीसारखी, nth term of GP is given by Tn equals a into r raised to n minus 1. आपल्याला T6 ही टर्म दिली, म्हणजे a into r raised to 6 minus 1. मग T6 हा नंबर काय दिला आपल्याला, 1701. a विचारलेला आहे, r म्हणजे -3 raised to 5 झालं, 6 minus 1. 1701 equals a into, आत्ताच मी तुम्हाला 3 ची 5th पॉवर सांगितली होती, तर ती 243. आता मायनस साइन का आलं, तर निगेटिव्ह नंबर आणि ऑड पॉवर आहे, ऑड रेस्ट टू 5 आहे, म्हणजे मायनस साइन आला, त्याने डिवाइड करायचं. 1701 डिवाइडेड बाय
minus 243 is equal to A. Final answer A is equal to 3 7 चा 21 येतात, त्यामुळे 243 7 चा हा नंबर यायची शक्यता आहे. करून बघा 243 7 चा 7 3 चा 21, 7 4 चा 28 plus 2 30, 7 2 चा 14 plus 3 17 आहे बघा. 243 1 चा 243 7 आणि मायनस साइन शिल्लक आहे, त्यामुळे A इक्वल्स किती आहे? फायनल आन्सर मायनस. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, त्यातला शेवटचा क्वेश्चन बघा. A equals 2/3, T6 equals 162, R फाइंड करायचं आपल्याला. काय विचारलंय? फाइंड R. ओके, बघा पुन्हा nth term of GP is given by, लगेच आली Tn equals A into R raised to n minus 1. मग आपल्याला T6 दिलेलं आहे त्यांनी, A into R raised to 6 minus 1. T6 हा नंबर किती आहे? 162. A 2/3 into R raised to किती सांगा? हे आहे 5. हे ट्रान्सफर करा, 162 into 3/2 equals R raised to 5. 2 8 चा 2 1 चा 81 into 3 म्हणजे 243 equals R raised to 5. हा नंबर आहे 3 raised to 5 equals तिकडे R raised to 5. 5 इंडायसेस सेम आहेत म्हणून बेसिस इक्वेट करा, therefore R equals 3. हे तुमचं फायनल आन्सर. ओके, नाउ फर्स्ट 2 क्वेश्चन्स आर ओव्हर. नेक्स्ट पिरियड मध्ये आपण थर्ड क्वेश्चन पासून पुढे पाहूया.